द डेली लाईफ आणि श्रीपूर वार्ता या चॅनलमध्ये स्वागत. आपल्याला माहित आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती गेले 1 महिन्यापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि खऱ्या अर्थाने भारत देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावातील युवा विद्यार्थी म्हणजेच झेंजी पिढी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी गेलेले होते. आपल्याला माहित आहे की आपले जे सरन्यायाधीश आहेत तर त्यांच्या एका शब्दामुळं झुरळ म्हटल्यामुळं हे आंदोलन आणि ह्या CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना सोशल मीडियावरती झाली आणि त्याच वेळेला नीटचा पेपर लीक झाला आणि ह्या सर्वांमध्ये न्याय मिळण्यासाठी जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला गेला आणि त्याच वेळेला ह्या विद्यार्थ्यांनी ते आंदोलन अधिक तीव्र केलं. तर आपल्या सोबत श्रीपूर गावची तनुजा साळुंके आहे. खूप खूप तुझं आणि तुमच्या सर्व टीमचं तनुजा अभिनंदन. अतिशय आनंद होतोय की आपल्या ह्या ग्रामीण भागातून तू दिल्लीपर्यंत जंतर मंतर पर्यंत ह्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती आणि तिथं यश आलं. मला पहिल्यांदा सांग की तुला का तिथं जावंसं वाटलं? पहिले तर तुम्हाला माहिती 20 मुलं सुसाईड झाली. त्यांचं खूप वाईट वाटत होतं आणि आंदोलन चालू आहे म्हणून नुकतंच कॉक्रोच जनता पार्टीवर इंस्टाग्रामच्या पेजवर रिलीज झालतं ते. मग तेव्हापासूनच कुठेतरी मनात आतुरता होती की बाबा जायचं, यांच्यासाठी आपण थोडंफार तरी योगदान देऊ शकतो. पुढे जाऊन आपली पण स्वतःची जी पिढी आहे त्यांना पण या गोष्टी फेस करायला लागू नये म्हणून आम्ही या आंदोलनाला सपोर्ट केला. जायचं नियोजन कसं झालं? तुम्ही इथून किती जण गेला होता? आम्ही इथून 35 जण होतो आणि पुण्याची टीम होती तिथून. बरं. इथून अकलूजवरून आम्ही दोघीच होतो आणि श्रीपूरची मी एकटी होती. दिल्लीचा प्रवास पहिल्यांदाच होता का या अगोदर गेली होती? नाही पहिल्यांदाच गेलते. बरं. बाय ट्रेन गेला होता का बाय एरोप्लेन? ट्रेनने गेलो होतो. ठीक आहे. आता तू त्या जंतर मंतरवरती पोहोचली आणि तिथं पहिल्यांदा समोर काय पाहिलं? तुला तुमच्या टीमला काय वाटलं? पहिल्यांदा गेलो, पहिल्यांदा प्रोटेस्ट एकदम भारी होतं. काय सुद्धा नाही म्हणजे असं पोलिस वगैरे सगळे सपोर्ट शांततेत. करत शांततेत होतं आणि गर्दी पण एवढी खास म्हणजे जास्त नव्हती. 19 तारखेला गेलतो आम्ही पोहोचलेलो डायरेक्ट. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चांगलं प्रोटेस्ट वगैरे केलं. काय वाटलं नाही की 20 तारखेला सगळ्यांना बोलवलेलं त्याप्रमाणेच आम्ही पण गेलतो. 20 तारखेला जायचं आहे संसदकडे म्हणून आणि 19 तारखेला व्यवस्थित होतं. काही झालं नाही तिथं. त्यामुळं काही एवढं वाटलं नाही की मला सांग की आंदोलन शांततेत सुरू होतं. काय जेणेकरून लाठीचार्ज झाला तिथं काय असं घडलं की पोलिसांनी लाठीचार्ज विद्यार्थ्यांवरती करण्यासाठी सुरुवात केली होती? आम्ही विद्यार्थ्यांसोबत होतो. विद्यार्थी खूप संख्येने आलेली होती. आम्हाला तिथं गर्दीमध्ये फोन जरी काढायचं म्हणलं तरी एवढी फेस नव्हता की एवढी गर्दी होती. त्यामुळे एवढं समजलं नाही समोर काय झालं. समोर फ्रंटला आम्ही चाललेलो त्याप्रमाणे पुढं लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज होईल असं वाटलं नव्हतं. पण काही गोष्टी चुकीच्या झाल्या त्यामुळं लाठीचार्ज झाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणावरती लाठीचार्ज झाला होता काय? हो, आम्हीच गावलेलो. आम्ही बरं. पुढं फ्रंटला विद्यार्थी होते आमची. मुलं होती, मुली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही गावलो. पुढं लाठीचार्ज झाला आणि मध्ये आम्ही होतो. त्यामुळं आम्ही त्या एकदम समूहामध्ये चिरडलो गेलो त्याच्यामध्ये. लहान-लहान मुली पण होत्या. त्या गोष्टीचं फार वाईट वाटतंय की चिरडलो गेलो आणि शांततेत व्हायला पाहिजे होतं प्रोटेस्ट पण काही जणांच्या चुकीमुळं काही पोलिसांचं चुकलं असेल किंवा तिथल्या विद्यार्थ्यांचं चुकलं असेल त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये गावलो गेलो. घरची इकडची चिंता स्वतःचा जीव वाचवणं असेल पण हे आंदोलन पुढे न्यायचं होतं. तुम्हाला कोणाला लाठी हे केल्यानंतर असं वाटलं नाही की जाऊ दे हे सोडून येऊ द्या? नाही तसं वाटलं नाही. आलतं की म्हणजे जीवापर्यंत गेलतच की बाबा आपण वाचू शकत नाही त्या ठिकाणाला ती विचार भरपूर येत होते की आता आपलं काय खरं नाही म्हणून. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्यांचं पण मनामध्ये आलं की त्या विद्यार्थ्यांनी कशी ही पण कंडिशन फेस केली असेल. आता जर आपण लढलो नाही तर पुढे पण ह्या गोष्टी नको व्हायला. त्यामुळं आम्ही तिथे जिद्दीने राहिलो. 21 तारखेला त्याच जिद्दीने आम्ही नंतर नाही गेलो. तुम्हाला माहितीच असेल काय गोष्टी झाल्या. टिअर बॉम्ब वगैरे फेकला गेला, लाठीचार्ज केलं. सगळ्या गोष्टींमधून गेलो पण आम्ही तिथं राहिलो, खट्टपणे राहिलो आणि आंदोलन जिंकून आलो. सरकारने काय गैरसोय म्हणजे आंदोलन चिरडण्यासाठी काय काय केलं होतं? खूप काही ट्रॅप लावलं,
ज्या ज्या ठिकाणावरून जात होती विद्यार्थी त्या त्या ठिकाणावरून मारून मारून पळवत पळवत आम्हाला सगळ्यांना लावलं तिथून. आणि जसं मारत होतो तसं आम्ही पुढे जात होतो. पुढे गेल्यानंतर ना त्यांचा ट्रॅप चालूच होता. जे विद्यार्थी दिसल त्यांना उचलून न्यायचं, त्यांच्यावर केस वगैरे टाकायचे. कुठं तर भीती होती की आम्ही पण त्या केसमध्ये अडकल, आयुष्य फ्युचर पूर्ण खतऱ्यात जाऊ शकत होतं, ही पण मनामध्ये आमच्या भीती होती. पण आम्हाला तिथल्या शीख लोकांनी गुरुद्वारमध्ये आतमध्ये येऊ दिलं, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला भरपूर. त्यावेळेस भारी वाटलं की बाबा हा त्यांचं पण कुठं तर त्यांना पण वाटतंय की आम्ही बरोबर चाललोय, या गोष्टींकडे बरोबर चाललोय. त्यामुळं आम्हाला ते तर भारी वाटलं त्या गोष्टींबद्दल. खरं जे या पार्टीची स्थापना झाली CJP ची, तर अभिजित दीपके आणि त्यांचे इतर सहकारी यांना कोणाला तुम्ही भेटला होता आणि काय चर्चा झाली होती? हो, भेटलं होतं ना, पण गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करता आली नाही. पण त्यांना आम्ही सपोर्ट करून आलो. त्यांच्यासोबत आंदोलनाच्या घोषणा तिथपर्यंत, आमच्या महाराष्ट्राच्या टीमच्या आंदोलनाच्या घोषणा तिथपर्यंत नेल्या. त्यांना पण भारी वाटली की महाराष्ट्राची टीम आली वगैरे वगैरे असं. कुठून कुठून आले होते, कुठल्या राज्यातून आले होते तिथं विद्यार्थी? प्रत्येक राज्यातून आले होते. पंजाब नंतरनं आलं, बिहार पण नंतरनं आलं, महाराष्ट्र भरपूर राज्यातून आले. आम्हाला असंही मीडियामधून कळत होतं की त्या ठिकाणचं नेट बंद केलं होतं, नेटवर्क जाम केलं होतं, विद्यार्थ्यांना पाणी मिळू नये, विद्यार्थ्यांना अन्न पाणी मिळू नये. तर हे तिथं झालं होतं का तसं ते? 20 तारखेला पूर्णपणे कोणच जेवलेलं नव्हतं, काय सुद्धा नव्हतं. जेवण वगैरे तिथे येत होतं, पण आम्ही गेलो होतो संसदकडे. त्यामुळं कोणीही जेवलं नव्हतं, काय सुद्धा नाही, पाणी वगैरे काय नाही. पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही चिरडलं गेलो. त्याचंच फार वाईट वाटतंय की ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे होत्या. आम्ही शांततेत गेलतो, शांततेतच प्रोटेस्ट करायला पाहिजे होता. आणि पोलिसांनी पण काही जणांचा सपोर्ट होता, काही जणांचा सपोर्ट नव्हता. फार लाठीचार केला. टिअर बॉम्ब वगैरे फेकून पार निबार हाणला आम्हाला. सोनम वांगचुक ज्यांनी 26 दिवस उपोषण ह्याच कारणासाठी, ह्याला सपोर्ट देण्यासाठी धरलं होतं, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? त्यांच्याबद्दल फार आदर वाटतोय. त्यांच्यामुळे तर खरं तर आम्हाला प्रेरणा मिळली की बाबा हा कुणासाठी तर आपण पाठिंबा घेतला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी पाठिंबा घेतला तर आपल्यासाठी कोणतर पुढे पाठिंबा घेईल. त्यामुळं त्यांना प्रेरणा म्हणूनच आम्ही गेलो. आता आपण आंदोलन आम्ही अनुभवलं तुझ्या तोंडून. ज्यावेळेला तुम्ही इकडं आला आणि तुम्हाला एकतर तुम्ही दिल्लीमध्ये किंवा जिथं कुठं असाल त्यावेळेला असं कळालं की ज्यावेळेला शिष्टमंडळ सरकारचं दीपकेंच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला आलं आणि त्याच्यामध्ये तुमच्या 2 मागण्या मान्य झाल्या होत्या एक दिवस आधी. त्या कुटुंबाला 1 कोटी रुपये देणे किंवा विद्यार्थ्यांवर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत तर ते माघारी घेणे, आणि मेन जी मुख्य मागणी होती ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. मग ते सरकार आणि आंदोलक तिथं अडून बसले होते आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजताची वेळ दिली होती. पण त्या अगोदर 2 वाजताच राजीनामा सोशल मीडियावरती धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसिद्ध केला, दिला. ते समजलं त्यावेळेला तुम्हा सगळ्यांना काय वाटलं? त्यासाठीच आम्ही आंदोलन करायला गेलतो. या गोष्टीतून फेस केल्यानंतर ती आनंद वेगळाच होता की बाबा ज्या गोष्टींसाठी गेलोय आम्ही ती गोष्ट आम्हाला मिळाली. भारी वाटलं, भारी वाटलं, खूप छान. आणि इथं काय सेलिब्रेशन केलं परत? सेलिब्रेशन फटाकडे वगैरे वाजवले, फेटा वगैरे बांधला सगळ्यांनी कौतुक केलं आमचं का बाबा छोट्या गावातून तिथपर्यंत दिल्लीपर्यंत मुली गेल्या, त्यांना फार कौतुक वाटत होतं. अकलूज मधल्या सगळ्यांना भारी वाटलं. तुझ्या काय म्हणजे टीम मध्ये तुमच्या मुलं किती होती, काय नाव आठवत का त्यांची? मुलं 35 आम्ही सगळे मिळून 35 जण होतो. त्यांच्यासोबत आमचा चांगला बॉन्ड झाला. ती पण चांगली होती. प्रोटेस्ट म्हणजे आपल्याला मला कळलं की बाबा किती विद्यार्थी असं पुढे येऊन स्वतःसाठी लढतायत. आपण पण स्वतःसाठी लढलं पाहिजे. या गोष्टी मला तिथे गेल्यानंतर कळल्या. घरची आठवण येत होती का? लई येत होती. ज्या 20 तारखेला तर खूप आली बाबा. शेवटचा प्रश्न असा की वारंवार परीक्षा पद्धतीमध्ये अनेक वेळा पेपर फुटलाय असं आपण सध्या म्हणजे ऐकतोय सोशल मीडियामधून, बातम्यामधून. तर काय व्हावं असं वाटतंय? कुठेतरी शिक्षण व्यवस्थेत बदल झाला पाहिजे. कोणत्याच विद्यार्थ्याला अशी कंडिशन फेस करायला लागू नये असं मला मनापासून वाटतं. आणि ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न असा की तुझ्यासारखे जे आता विद्यार्थी आहेत सगळे ऑल ओव्हर आपण म्हणूया, त्यांनी देशासाठी काय केलं पाहिजे म्हणजे ज्या त्याच्यापर्यंत, असं तुला काय वाटतं? स्वतःच्या क्षेत्रात खूप मोठं व्हा असंच म्हणेल. आणि भारत
भारतातील जी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी थोडंफार पाठिंबा द्या असंच म्हणेल. कारण की प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेतो, मोठा होतो, घरच्यांची जबाबदारी त्यांना पूर्ण पार पाडावी लागते. कुठं तर वाटतं मोठं झाल्यानंतर ना चांगला जॉब मिळावा, चांगली नोकरी असावी, कुटुंब आपलं व्यवस्थित व्हावं यासाठी एक तुम्ही पुढून म्हणजे सांगू शकता की सगळ्यांना की शिक्षण व्यवस्थेत थोडाफार बदल व्हावा. तर ही होती तनुजा साळुंके, जिनं आपल्या श्रीपूर सारख्या ग्रामीण भागामधून जंतर मंतरवरती दिल्लीमध्ये जाऊन ह्या आंदोलनाला सर्वतोपरी पाठिंबा दिल्या होत्या. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन चिरडलं गेलं, लाठी काठी खाल्ली किंवा जे काय तिथं ह्यांना त्रास झाला तो सहन करावा लागला. आणि तरी तिच्या चेहऱ्यावरचं जर आपण हसू पाहिलं असेल किंवा त्या चेहऱ्यावरती जे आंदोलन जिंकण्याच्या भावना पाहिल्या असतील तर त्या नक्कीच आनंददायी आहेत. आणि हे आंदोलन त्यांनी यशस्वी करून दाखवलं आणि तिनं आत्ताच्या विद्यार्थ्यांनी काय करावं हे देखील सांगितलं. कॅमेरामन शांतीलाल रेडेसह दत्ता नाईक नवरे, श्रीपूर.